बघा, 40 मजूर रोज 6 तास काम करून एक काम 30 दिवसात पूर्ण करतात. जर का मजुरांची संख्या पूर्वीच्या 5/8 पट केली व कामाचे तास पूर्वीच्या 4/3 पट केले तर तेच काम पूर्वीच्या किती पट दिवसात संपेल. असं काळकाम वेग या घटकावर आधारित प्रश्न लेकरांनो सोडवत असताना इथं 40 मजूर म्हणजे हे पूर्वीचे मजूर. लक्ष द्या, पूर्वीचे मजूर, गोष्टी लक्षात घ्या. पूर्वीचे मजूर किती सर? तर 40. लक्ष द्या. आणि पूर्वीचे तास, पूर्वीचे तास रोज 6 तास याप्रमाणे, म्हणजे हे पूर्वीचे तास 6 तास. काम किती दिवसात पूर्ण करतात? लागणारे दिवस असा शब्द प्रयोग. लागणारे दिवस किती दिवसात पूर्ण करतात काम? तर 30 दिवसात. ही झाली रास 1ची मांडणी. गोष्टी लक्षात घ्या. रास 1. आता नवीन बदल काय करायचे? आता मजुरांची संख्या, जर का हा शब्द म्हणजे आता याच्यामध्ये थोडी कंडिशन टर्म काय आहे बघा. मजुरांची संख्या जर का पूर्वीच्या 5/8 पट केली म्हणजे लक्ष द्या. आता नवीन मजूर असा शब्द, नवीन मजूर, जर का मजुरांची संख्या पूर्वीच्या 5/8 पट केली म्हणजे पूर्वीचे मजूर 40 आणि याच्या 5/8 च्या म्हणजे गुणाकाराचं चिन्ह. चाचीचे ही पदं सोडत असताना नित्य गुणाकार करतात लेकरांनो. पूर्वीच्या मजुराच्या 5/8 पट मजुरांची संख्या करायची. पूर्वीचे मजूर, पूर्वीच्या म्हणून गुणाकाराचं चिन्ह. हे चाचीचे प्रत्यय एखाद्या वेळेस गणितामध्ये प्रकर्षण आले तर कंच भागू बेब हा नियम पदावल्या सोडवत असतानाचा. असं सांगतो की कंस सोडवा किंवा कंस सोडवत असताना त्यातील चाचीचे ही पदं, नंतर भागाकार, गुणाकार, क्रमशः बेरीज, वजाबाकी ह्या क्रिया लक्ष द्या. नवीन मजुरांची संख्या जर का मजुरांची संख्या पूर्वीच्या 5/8 पट केली म्हणजे पूर्वीचे मजूर 40 त्याच्या 5/8 पट केली. मग आता हा भाग देता येते. 8×45 म्हणजे आता 5 × 5 तर 25 मजूर हे नवीन मजूर सापडतात. आणि तास पूर्वीच्या 4/3 पट केले म्हणजे एक प्रश्न असा इथं नवीन तास. नवीन तास काय बाबा? तर तासांची संख्या कशी करायची? तर कामाचे तास पूर्वीच्या 4/3 पट करायचे. पूर्वीचे तास किती येतं लेकरांनो? 6 आणि त्याच्या आता 4/3 पट कामाचे तास पूर्वीच्या 4/3 पट करायचे. अशा पद्धतीनं मांडणी म्हणजे पूर्वीचे तास 6 आणि याच्या 4/3 पट. मग हा भाग जातो लेकरांनो 2 म्हणजे 2 × 4 याचा अर्थ 8 तास हे नवीन तास. लक्ष द्या. ही झाली तुमची रास 2, रास 2ची मांडणी. आता गणिताला सोडवण्यासाठी MDH पहिल्या राशीतले, MDH दुसऱ्या राशीतले, ही रास 1 ही रास 2. पहिल्या राशीमध्ये M म्हणजे काय? पूर्वीचे मजूर किती? 40 लेकरांनो. पहिल्यानं तास घेतो, दिवस नंतर घेऊ. पूर्वीचे तास किती? 6. आता दिवस घ्या. पूर्वीचे दिवस किती? 30 सर. आता दुसऱ्या राशीतील मांडणी. नवीन मजूर किती बाबा? तर 25 सर. नवीन तास किती सर? 8 तास सर. आम्हाला विचारलं की अशा कंडिशनमध्ये ते काम पूर्वीच्या किती पट दिवसात संपेल. मग अशा पद्धतीची मांडणी लेकरांनो लक्ष द्या. आता अर्थातच 40 × 6 × 30कडे येताना हे पदं भागीला स्वरूपात का मांडायची? संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या पदासोबत गुणीला असतील, भागीला असतील, गुणीला अधिक असतील, वजा असतील, अधिक अंशस्थानी असतील, छेदस्थानी असतील, अंशस्थानी मांडाव्या लागतात. मग आता इथं कसा भाग देता येईल? तर 5×5 25 आणि 5×8 40. इथं 8ला 8 खलास, इथं 5×6 30. मग आता 6 उरलेच सर. इकडे D2 6 36 दिवस हे तुमच्या प्रश्नाचं ॲक्युरेट ॲन्सर. मात्र आम्हाला प्रश्न कसा विचारला की तेच काम पूर्वीच्या किती पट दिवसात संपेल. हा जो तुमचा प्रश्न किंवा शब्दप्रयोग आहे तेच काम आता पूर्वीच्या किती पट दिवसात संपेल. तर इथं 36 हे उत्तर जे आलं असंच मांडायचं आणि उत्तराप्रत जाण्यासाठी महिन्यातील दिवस इथं छेदस्थानी मांडायचे. महिन्यातील दिवस
मांडले म्हणजे ते काम आम्हाला पट्टीमध्ये प्राप्त होते. आता हा भाग कसा जातो तर 6×6=36, 6×5=30, 6/5 हे तुमच्या प्रश्नाचं ॲक्युरेट ॲन्सर. ओके. काळकाम वेग ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल. ओके.